सो आता बघूया आपण किती मासे आहेत ते, किती मासे गावलेत. उठा उठा उठा, उचल उचल उचल. अरे हा बघ इकडे मागे आलाय पागल. नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो. आज मी माझ्या गावी आहे. संगमेश्वरमधील कारबाटली हे माझं गाव आणि मी गावातल्या नदीमध्ये आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो या नदीमध्येच असणार आहे, त्यामुळे मी अशी सुरुवात केली आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबवर वेगळे आपण व्हिडिओज बघतो, तर ते व्हिडिओज बघून वेगळे फिशिंगचे ट्रॅप आपण बनवतो. सो त्याचाच एक ट्रॅप आम्ही बनवायचा प्रयत्न करतो आहे. सोबतच आमची जी ट्रेडिशनल पद्धत आहे त्या पद्धतीने पण मासे पकडणार आहे. सो बघूया आता की कोणती पद्धत सक्सेसफुल होते. सो आता आपण जे सामान वापरतो आहे, एक बाटली आहे, एक ही 2 लिटरची बॉटल आहे. ह्या 2 छोट्या बॉटल्स आहेत ज्या आपण आतमध्ये टाकायला वापरणार आहोत. सुरी होल पाडण्यासाठी, माचीस आणि मेणबत्ती. सो आपण सुरू करूया आता. कोण करत आहे? ऋतिक कोण करत आहे? करूया आपण सगळे आता. चालेल. सुरुवात. हे 2 कट करून घेऊया पहिला. ही एक झाली. या 2 आता कट झाल्यात. आता अंदाजे एक सर्कल मारून ते आपल्याला कट करायचं गरम करून. पूर्ण फिरून. सो आता आम्ही थोडी मोठी बॉटल घेतली आहे स्प्राईटची. ती बॉटलचं आपण करतो आहे. ही एकदम छोटं होतं तर. सो आता चिकटपट्टी आपण लावणार आहे, जुगाड करतो असं काप. सो या टाईपमध्ये आम्ही काहीतरी जुगाड केला आहे. आतमध्ये बॉटल आहे, थोडे इथे आतमध्ये काढलेत आणि म्हणजे सपोर्ट आतून बाहेरून दोन्ही साईडून सपोर्ट आहे. हॉट ग्लू जर तुमच्याकडे असेल तर अजून सोप्या पद्धतीने काम होऊ शकतं. सो आता ही दुसरी बॉटल रेडी करते. 2 लिटरची बिस्लरीची बॉटल आहे आणि आपण त्याला पिवायला लावतो ना दुसरी बॉटल. सो सेकंड जुगाड. आता ह्याला आपण मेणबत्तीचं जे मेन आहे ना ते टाकतोय साईडून. तिकडची जळली नाही, तिकडची फिरव. थोडंच टाक. ते पहिलं आहे ना गरम झालं, गरम आहे ना, त्याला फूक पण मार मेणाला. हे असं साईडून आपण पूर्ण मेन लावलं आहे. चिपकलं आहे बऱ्यापैकी, व्यवस्थित चिपकलं आहे. ते फक्त निघाली नाही पाहिजे बाहेर. नाही निघत. सो आता आपली पुढं आता नदीवर चालली आहेत. आमच्या घरापासून 5 मिनिटावरच नदी आहे. सो आता आपण डायरेक्ट तिथेच भेटूया. पारस दाखव तर काय काय घेतलेस. 2 बोटल्या घेतल्या आहेत आणि हे पीठ आहे गव्हाचं. हा टोपचं पण आपण हे केलं आहे, ते तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. बॉटल आहेत सगळं डिटेलमध्ये, आपण तिथे बघूया. स्वतः ऋतिक इथे पीठ भिजवतो आहे. थोडं पीठ घरी भिजवून आणलं आहे आम्ही. ही आमची नदी. प्रणव तिकडे गळ्याने मासे पण पकडतो आहे. सो आज आम्ही 3 टाईपने मासे पकडतो आहे, जे तुम्ही अगोदर बघितलं. हे एक आहे, हा जो एक टोप आहे, टोपाला आपण कपडा लावला आहे आणि कपड्याच्या आतमध्ये आपण पीठ टाकणार आहोत. सो ह्या पद्धतीने आम्ही लहानपणी मासे पकडायचो. आत्ता जी आपण पद्धत वापरतो आहे ती आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघून ट्राय करतो आहे की त्या पद्धतीने मासे मिळतात का. आणि ही आमची नदी. प्रणवचं ओपनिंग झालं आहे, दाखव प्रणव. हा बघ. सो इथे ओपनिंग तर झालं आहे आपलं. पारस कुठे ठेवणार? थोडं इथं ठेवतो. सो पारस ठेवतच होता तोपर्यंत प्रणवने दुसरा मासा पकडलाय. दाखव प्रणव. हा बघा, 2 झालेत आपले मासे. तिथे आपली पोरं अजून सेटअपच करतायत. इथे प्रणवने 2 मासे पकडले पण. सो आता आपण कसं केलं आहे, इथे खाली थोडे दगडी ठेवल्यात म्हणजे ही साईड खाली राहील आणि ह्याच्यामध्ये हे जे पीठ आहे याच्यामध्ये पीठमध्ये
आपलं हळद आणि गव्हाचं पीठ आहे ते आपण टाकतो आहे आतमध्ये, जेणेकरून मासे ते खातात. सो आता इथे आम्ही हे टाकतो आहे आणि तिथे तसंच तो अनिकेत आहे, तो ती जी बॉटल आपण बनवली आहे ती टाकतो आहे. आणि आता तोपर्यंत आम्ही काय करतो आहे, थोडे थोडे जे पीठ आहे ते पण टाकलं आहे, जेणेकरून इथे मासे सगळे जमा झालेत. बाहेर येईल पीठ. हां आता असंच झाकण लाव. नाही नाही अरे बाहेर नको काढूस. हां बाहेर नको काढूस, झाकण लाव म्हणजे ती खाली जाईल बॉटल. आणि झाकणाला आम्ही 2 खाली बॉटल्स लावल्यात, जेणेकरून जी ती बॉटल आहे मेन बाटली ती तरंगेल आणि ती पाण्याखाली पण राहील आणि एकदम खाली डीपमध्ये पण जाणार नाही, असं आपण आयडिया केली आहे. स्वतः तिथे आपण ती बरणी लावली आहे आणि इथे आपण जी बॉटल आहे ती लावली आहे. सो बॉटलमध्ये आपण कसं केलं आहे की ती उलटी टाकतो आहे, जेणेकरून वरच्या साईडला थोडी हवा राहील. सो टोप आम्ही आता असं इथेच ठेवतो आहे, जास्त पाणी जाऊ दे जरा खाली. इथे 4 ट्रॅप लावलेत, तिथे एक आहे, इथे एक आहे, तिथे एक आहे, तिथे एक छोटी बॉटल आहे. आपल्याला त्या टोपाकडनं जास्त अपेक्षा आहे, ती जुनी पद्धत आहे. मिळालेत. घे घे घे. अरे खालीच पकड, खाली दगो. लांब घे. हे किती 2 काढलेस ना? एक काढलास आणि पहिल्याचे आपले 2 आहेत. 2 झाले. तो मोठा होईल, होल मोठा होईल. आहेत का अजून? खूप आहेत. थोडं पाणी टाक ना त्याच्यात. संपले रे, 2च होते. नाही रे, 3-4 होते. 3-4 होते रे, दिसतंय. अजून एक मिळालाय, दाखव जरा. सुट्ट्याला हातात ना. प्रणवने अशा प्रकारे 3रा पकडलाय मासा, चांगली साईज आहे. अशा प्रकारे अजून एक मिळालाय. दाखव प्रणव. कितवा हा प्रणव? 4था. टाक आपल्या बाटलीत टाक. अरे थांब, माझ्या गळ आणि आपले दुसरे एक्सपर्ट पारस पवार. किती झाले पारस, मोजता येतात काय? 1 2 3 4 झाले आहेत. आणि 3 उडाले आपले कुठेतरी. अरे काय ऐकत नाही. कितवा हा पारस? कितवा? हा 5वा आहे. 5वा आहे. काढ. ह्याला हे सगळ्या ट्रिकपेक्षा आपला गळच बरा. 5वा मासा गळ्याने पकडलेला आहे. दाखव रे. सो अजून बाटल्या आपण ज्या बनवल्या आहेत त्या सक्सेसफुल नाही झाल्यात, पण आपली ही जी ट्रेडिशनल पद्धत आहे ती सक्सेसफुल आहे. काढ मासे काढ. किती आहेत बघ. सो हा पहिला एक हळू काढ. पण ती जाते पूर्णच सोडायला. कशी बांधलीस तू? एक हळू काढा. हे उड्या मारतात. आता बरेच गेले. उड्या मारतात. एक काढ. हा दुसरा. आपल्या बॉटल मध्ये हा सुद्धा एक मासा भेटलेला आहे. हा 3रा. थांब, ते पहिलं. हा 3रा. हा बॉटल मधला आहे काय? हा 4था टाक. हा 5वा. 6वा. आहेत अजून? हाय वाटतं. नाही ना? 6 झाले. चल ठीक आहे. टाक परत आतमध्ये टाक. सो 6 मिळालेत आता.
सगळं गढूळ झालं. स्वतः 2 वाजलेत. आम्ही त्या बॉटल्स आहेत त्या पाण्यामध्येच ठेवल्यात आणि हा जो टोप आहे तो फक्त काढला आहे. टोपामध्ये आपल्याला किती मिळालेत मासे दाखव. ते आता झाले, आता त्यांचा आटवायला आलं, संपत आले ते आता. थोडे भेटले. बरेच मिळालेत. सो आता आपण डायरेक्ट 4 वाजता येऊया. आंघोळी पण करायची आहे आपल्याला, तर आंघोळीला येऊया तेव्हा आपण चेक करूया की काय सक्सेसफुल आहे की नाही. आत्तापर्यंतचा आपला तोच रिव्ह्यू आहे की जुनी पद्धत जी आहे तीच सक्सेसफुल आहे. त्याच्यात काय आपल्याला एक पण मासा मिळाला नाही आहे. सो चला भेटूया 4 वाजता डायरेक्ट. पारस, हे आता तू मासे घेऊन चाललाय, शिजवून खाणार ना? मग तुला येतात खाता? कसे खाणार दाखव. काठी काढून खाणार. आणि भाकरी किती खाणार त्याच्यासोबत? 2. 2च बस? का रे? मग आम्हाला पण बोलवणार का मासे खायला? मग हे पुरतील की अजून पकडायला लागतील? अजून पकडायला लागतील. मग पकडायला येशील ना 4 वाजता? बघा. बघूया आता हा 4 वाजता येतो का. आता 4 वाजलेत. आम्ही आता आलोय, पण आम्ही सगळ्या बाटल्या काढल्या, त्याच्यात काय गावलंय नाही. आता आम्ही 4 बाटल्या सगळ्या काढून दिले, काय नाही ते टोपच आपला बरा. आता आम्ही सगळे नदीत आंघोळीला चाललोय. तुम्ही पण येता तर या. चला बाय बाय. मार उडी मग. अरे खोल पाण्यात मार. सो आता आम्ही हे काढले, काही उपयोग नाही, अनसक्सेसफुल पूर्णपणे. सो आता पुन्हा आपण तो जो टोप आहे त्याच्यात पकडायचा प्रयत्न करूया आणि हे आता साईडला फेकून देऊया. नदीत कचरा करायचा नाही, आपण एकत्र करून नंतर घेऊन जाऊया. सो आता आपण पाण्यात जाऊया. जवळपास वर्षभरानंतर. एवढंच आहे इथे, आणि इथून या साईडला डीप आहे. डीप आहे. मार उडी पारस. दाखवू का तुम्हाला? टेकतोय का पाय? बघितलं का तुम्ही? अशा प्रकारे आमची नदी खूप मोठी आहे. थांब. हे बघा, आता हा रोहित दादा आतमध्ये उडी मारला नाही. आम्ही वरती तरंगत आहोत कारण का आमची नदी खूप डीप आहे. समजलं का? दाखव तुम्हाला. आम्ही खाली गेलो होतो. दोघांनी पण एकच खाली जा. 1 2 3. समजलं का? हा बघा वेदान आहे, तो इथं आहे. त्याने दाखवले वेदान किती डीप पाणी आहे. हे बघा, हा बघा, हा प्रणवदा, त्यानं आंघोळ नाही केला नाही, त्याची मम्मी ओरडली त्याला त्यामुळे. मासे तो खूप पकडला ना. हा बघा अनिकेत दादा साबण लावत होता, आता तो बसलाय. आणि हा वेदान आणि हा रोहित दादा, त्यानं आता कॅमेरा माझ्या हाताला. आता पारस उडी मारणार आहे. आता मी बघा मारतो. आता आम्ही असं पोहत आहोत. तुम्ही उलटा पोहून दाखवू का तुम्हाला जमलं तर तुम्ही करू शकता, असं काही नाही. बघितलं का मी कशी उडी टाकली, तुम्ही बघू शकता. हा, आता मी तुम्हाला खाली दाखवतो जाऊन. लवकर लवकर. पारस, कम ऑन पारस. दोन्ही काढा. उचल उचल. हाय काय? हाय भरपूर आहेत. भरपूर आहेत. सो आता बघूया आपण किती मासे आहेत ते, किती मासे गावलेत. उठाव.
अय उचल उचल उचल. अरे हा बघ इकडे मागे आलाय पारस, पकड जो. पकड. टाक टाक बाटलीत टाक. काय पारस आहे का? अजून बघ कुठे गेलाय का. आहेत आहेत गावलेत गावलेत. किती पण तुम्ही हुशार असले तरी पारस आमचा तुमच्यापेक्षा डबल हुशार आहे. आयडिया माझी. हा मग आयडियाचं श्रेय तुला देतो ना. त्यातला पण दे. आणि जी आपली निराशा झालेली ती थोडस एका माशाने बिचारा त्या माशाला आपल्यावर दया आली. पिचकी आहे पिचकी आहे. पिक्सी आहे. आम्हाला वाटलं पचका झाला होता पण ह्याच्यात आता ते हे लावलेलं होतं त्याचं आम्हाला 10 मासे गावलेले आहेत. ते आम्ही आता परत ते लावणार आहोत. ते आता परत होईल. ते आम्हाला वाटलं मगाशी पचका होईल पण आता त्याच्यात खूप मासे गावलेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा 10 मासे गावलेले आहेत. ते आम्ही आता लावायला चाललेलो आहे. ते बघा इकडे गेला आहे तो बघा. तो बघा पारस काय मग तुझं इंट्रोडक्शन तर दे. काय देऊ. कितवीत आहेस तू काय. मी आहे 7वीत. 7वीत गेला तू. हो वाटत नाही. आता 8वीत जाईन 1-2 दिवसांनी. मग फ्री मध्ये हां लॉकडाऊन मुळे. हो या वर्षी शाळेत तरी गेलास काय. हो. कधी गेलेलास. आता मग मागच्या वेळी झालेली शाळा चालू हा तर गेलो. कधी पण मागच्या वेळी म्हणजे कधी. तरी एप्रिलच्या आदल्या महिन्यात. आदल्या महिन्यात काय. हां मार्च मध्ये. हां अच्छा. आणि मार्चच्या अगोदर काय येतं. मार्चच्या सांग. फेब्रुवारी येतं. नक्की. आणि फेब्रुवारीत दिवस किती असतात. 30 30 असतात. 28 किंवा 30. काय सांगू मला ना दिवस नाही. काय पारस 7वीला गेला ना तू. ना दिवस नाही. 30 28 आणि 29 कधी असतात मग. 29 दिवस किंवा जानेवारीत 31 किंवा 30 दिवस जानेवारीत. फेब्रुवारीत 28 दिवस. हा असं असतं. एका महिन्यात 30 दिवस, एका महिन्यात 28 दिवस किंवा 31 दिवस असं. अच्छा. आणि 29 कधी असतात. 29 असतात म्हणजे असा एक हा महिना झाला की पुढच्या महिन्यात. मग काय बघितलं असाल तुम्ही. आता मी खाली बसलेलो तर किती हे वाटतं आपल्याला. खाली श्वास घेता येत नाही त्यामुळे. चला आपण आता बघूया. आम्ही जाळ लावलेला त्या जाळमध्ये काय सापडलंय का. मी आता सो ही आमची शास्त्री नदी. एवढ्या पोर्शनला आम्ही कांदली असं म्हणतो. खूप या साईडला खूप डीप पाणी आहे. इथून असं स्लोप आहे तो इथपर्यंत. सो जनरली स्विमिंग पूल कसा असतो तसा हा स्लोप आहे. इथे तुम्ही उभं राहू शकता. इथून असं डीप होत जातं ते तिथपर्यंत. म्हणजे हे जे दगड आहेत मोठे तिथनं आम्ही जंप मारतो. पण सध्या नदी शांत असल्यामुळे तिथे कोणी जात नाही आहे. सो नंतर कधीतरी आपण येऊ तेव्हा आपण तिथे जाऊ. आज आपण एवढ्याच पाण्यामध्ये मजा केली आणि इथे शेवटचं आता आपण एकदा काढून बघूया आणि मग व्हिडिओ एंड करूया. हे बघा
आता हे आम्हाला लास्ट टाईम मिळालेले आहेत. ते तुम्हाला जर आत्ताची आम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा बस. अच्छा. आणि हे मासे हे खाणार मासे नाही? आता आम्ही घरी नेऊन शिजवणार आणि सगळ्यांना देणार. सगळ्यांना देणार? हां मग त्याचा व्हिडिओ बनवणार की नाही? हां बनवणार. कोणते कशाला नको? व्हिडिओ नको? हां नको ना? हां नको. चालेल. चालेल ना? हां सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर पण क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोचतील. सो ही आमची नदी होती. तुम्हाला अजून असे व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्हाला तर माहितीच आहे काय करायचं ते. हा आहे पारस. मासे ले लो मासे, मच्छी मच्छी.